नमस्कार मित्रांनो, 2026ची मकर संक्रांत जी काही आता 14 तारखेला आहे, त्याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात की मकर संक्रांत कोणावर येते, संक्रांत घोड्यावरच का येते, तिचं वस्त्र पिवळंच का आहे आणि हातात गदा असण्याचा अर्थ नेमका काय आहे. तर 14 जानेवारी 2026 रोजी येणारी मकर संक्रांत फक्त सण नाही, तर देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक दिशा सांगणारा महत्त्वाचा संकेत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यंदाच्या संक्रांतीचे नाव, तिचं वाहन, वस्त्र आणि शस्त्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 राशींवर होणारा परिणाम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्या राशीसाठी एक खास संकेत आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्वात आधी संक्रांतीचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला फार मोठं महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि पंचांगातील ग्रहस्थितीवरून देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दिशा ठरते. म्हणूनच दरवर्षी लोकांना उत्सुकता असते, संक्रांत कोणावर येते, तिचं वाहन, वस्त्र आणि शस्त्र काय आहे. तर पंचांग आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 2026ची मकर संक्रांत पुढील स्वरूपात येत आहे. नाव आहे यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल. तिचे वाहन आहे संक्रांत घोड्यावर म्हणजेच अश्वावर स्वार होऊन येते. तिचं उपवाहन आहे सिंह आणि वस्त्र संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे. तिने हातात गदा हे शस्त्र धरले आहे. लेपन आणि वास, कस्तुरीचं लेपन असून हातात जाईचं फूल आहे. संक्रांत बसलेल्या स्थितीत आहे. या गोष्टी आपल्याला तर इकडून तिकडून माहीतच पडतात, मात्र या गोष्टींचा नेमका अर्थ काय आहे ते आपण पाहूया. ज्योतिष अभ्यासकांच्या मते संक्रांतीचं हे रूप अनेक महत्त्वाचे संकेत देतं. पिवळं वस्त्र याचा अर्थ म्हणजेच पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे. यामुळे सोनं, हरभरा डाळ, हळद, पितळ यांसारख्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक खर्च वाढेल. त्यानंतर तिने गदा हे शस्त्र हातात धरले आहे. तर याचा अर्थ म्हणजे गदा म्हणजे शिस्त, ताकद आणि संघर्षाचं प्रतीक आहे. देशांतर्गत शिस्त वाढेल आणि शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्यानंतर घोडा हे तिचं वाहन आहे. तर घोडा हे वेगाचे प्रतीक आहे. राजकीय, तांत्रिक आणि जागतिक घडामोडी झपाट्याने बदलतील आणि संक्रांत ही बसलेल्या अवस्थेत आहे. तर व्यापार आणि बाजारपेठांसाठी स्थिरतेचं हे वर्ष असेल. थोड्या चढ उतारांनंतर आर्थिक स्थैर्य येईल. संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात असल्याने उत्तर भागातील राज्यांमध्ये प्रगती, सुबत्ता आणि विकासाचे चिन्ह दिसतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 12 राशींवर कोणकोणते परिणाम होतील. चला तर मग जाणून घेऊया यंदाच्या मकर संक्रांतीच्या 12 राशींवर होणारे परिणाम. तर ज्या राशींना फायदा आहे त्यामध्ये मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींचा समावेश होतो. ही संक्रांत भाग्यवर्धक ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि या राशीच्या लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. त्यानंतर वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांनी आर्थिक नियोजनावर भर द्यावा. ही संक्रांत या राशींसाठी मध्यम फलदायी आहे. तर कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्य आणि प्रवासात विशेष काळजी घ्यावी.
तर मित्रांनो, 2026ची मकर संक्रांत बदल, वेग आणि स्थिरतेचा संदेश घेऊन येत आहे. योग्य निर्णय, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हे वर्ष अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच ज्योतिषीय आणि आध्यात्मिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.